सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। सज्जनांच्या रक्षणासाठी साधूंच्या परित्राणासाठी परमेश्वर युगानुयुग जन्म घेतो आणि त्यांच्या संकटी उडी घालतो, त्यांना संकटातून वाचवतो। हे भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलेलं वचन या श्लोकात समर्थ पुन्हा एकदा आग्रहाने पटवतायत। भगवान गोपालकृष्ण हे तर परमेश्वराचा पूर्णावतार। अहो, ते सज्जनांच्या संकटी कसे धावून येणार नाहीत? येणारच। याच नात्यानं ते महाभारतामध्ये कुंतीच्या मदतीला धावलेत, पांडवांच्या मदतीला धावलेत। पण कुंती ही गोपालकृष्णांची आत्या बरं का, पण अर्थात पांडव आपले आते भाऊ आहेत, कुंती आपली आत्या आहे। या नात्याने गोपालकृष्ण त्यांच्याकडे आलेले नाहीत, तर एक सज्जन पालक याच नात्याने ते आलेत। कारण भगवंतांचं प्रेम नेहमी सज्जनावर असतं, स्वजनावर नव्हे। हो, कोणी पाप केली, वाईट वागला तर तो आपला नातेवाईक असला तरी सुद्धा त्याला भगवंत शिक्षाच करतात। हो, आपल्या नातेवाईकांचं भलं करावं, बाकी काय करायचं आहे? असाच विचार जर ते करणारे असते तर कंस मामाला कशाला मारला असता हो? देवाशी नातं एकच, सज्जनतेच। तशी कुंतीची आणि कृष्णाची भेट महाभारतामध्ये खूप उशिरा झाली आहे। त्या पूर्वीचा इतिहास थोडा ऐकण्यासारखा आहे। कुंती वसुदेवाची सख्खी बहीण, सम्राट शूरसेन यादवाची कन्या। या शूरसेनाला एक मित्र होता, कुंती भोज नावाचा। त्याला मूल होत नव्हतं। तेव्हा शूरसेनानं सांगितलं, कुंती भोज, तुला जर खरंच मूल झालं नाही तर माझं पहिलं अपत्य मी तुला देईन। दोन मित्रांनी एकमेकांना वचन दिलं होतं। शूरसेनाचा विवाह झाला, कुंती भोजाचा झाला। आणि शूरसेनाला जे पहिलं अपत्य झालं ते कुंती। कुंती भोजराजाला अपत्य आज होईल, उद्या होईल म्हणून काही काळ वाट पाहिली, पण आता ते संभव नाही हे लक्षात आलं। तेव्हा या शूरसेनानं कुंतीभोज राजाच्या स्वाधीन या कुंतीला केलेला आहे, दत्तक दिलाय। पण तोवर कुंती मोठी झाली होती हो। आता जे आपण राहतोय ते दत्तक घेतलेल्या आई वडिलांचं घर आहे, परक्याचं घर आहे, आपल्या खऱ्या आई वडिलांचं ते घर नाही। ही परकेपणाची जाणीव कुंतीला सतत राहिली। पुढच्या आयुष्यात ही खंत कुंतीनं बोलून दाखवली आहे कृष्णाला, की कृष्णा, अरे मी जाणती असताना माझ्या मनाचा विचार न करता माझ्या वडिलांनी दुसऱ्याला मला देऊन टाकली रे। माझ्या आयुष्याची परवड तिथूनच सुरू झाली आहे, अशी खंत तिनं बोलून दाखवली आहे। पण परक्याच्या घरात राहावं लागलं हे तर काहीच नाही। तिच्या आयुष्यात पुढे एक विचित्र प्रसंग आला। ती ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे, अल्लड आहे। अशा वेळेला दुर्वास नावाचे ऋषी या कुंतीभोज राजाकडे आले आहेत। पूर्वी असे कोणी मोठे ऋषी आले की त्यांचं आदरातिथ्य करायचं ही प्रथाच होती। या प्रथेप्रमाणे कुंतीभोज राजानं सांगितलं, कुंती, दुर्वास ऋषींची निवास, भोजन ही सगळी व्यवस्था तू सांभाळायचीस बरं। जेवढा काळ दुर्वास ऋषी तिथे होते तेवढा काळ यथाशक्ती कुंतीने त्यांची सारी सेवा केली। कुंतीच्या सेवेनं प्रसन्न झालेले दुर्वास ऋषी पुढच्या तीर्थयात्रेला निघाले। मात्र त्यांनी जाताना कुंतीला एक आशीर्वाद दिला। तव सेवेने प्रसन्न झालो, मंत्र मी देतो तुझला, तुझला मंत्र मी देतो तुझला, तुझला मंत्र मी देतो तुझला। तव सेवेने प्रसन्न झालो, तव सेवेने प्रसन्न झालो, मंत्र मी देतो तुझला, तुझला मंत्र मी देतो तुझला। ज्या देवाचा मंत्र
जपशील ज्या देवाचा मंत्र जपशील पुत्र मिळे त्या तेजे तुझला पुत्र मिळे त्या तेजे तुझला मंत्र मी देतो तुझला तुझला मंत्र मी देतो तुझला हा मंत्र मी देतो तुझला मंत्र मी देतो तुझला अगे मंत्र मी देतो तुझला ज्या देवाचा मंत्र जपशील ज्या देवाचा 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 ज्या देवाचा मंत्र जपशील ज्या देवाचा मंत्र जपशील पुत्र मिळे त्या तेजे तुझला पुत्र मिळे त्या तेजे तुझला मंत्र मी देतो तुझला कुंती मंत्र मी देतो तुझला तुझला मंत्र मी देतो मंत्र मी देतो मंत्र मी देतो तुझला असा आशीर्वाद देऊन दुर्वास ऋषी निघून गेले. पण या आशीर्वादाचं गांभीर्य समजण्या इतकी कुंती मोठी नव्हती. तिनं बालसुलभ उत्सुकतेनं सूर्याचा मंत्र जपला आणि पोटी गर्भ राहिला. तशी घाबरली. आता या कथेमध्ये मंत्रामुळे गर्भ राहिला असं एक अद्भुत आहे. काही कथा अद्भुताला मान्य करूनच पुढे पाहायच्या असतात. त्या अद्भुत गोष्टीला न कुरवाळता कथेचं सार शहाण्यांनी पाहायचं असतं. आपल्याकडे लाकूड तोडायची गोष्ट नाही का? तो लाकडं तोडायला गेला, मग त्याची ती कुऱ्हाड पडली पाण्यामध्ये, मग तो देव आला. मग देवानी पहिल्यांदा सोन्याची कुऱ्हाड काढली, मग चांदीची काढली, मग पितळाची काढली. ती तुझी आहे का? तेव्हा लाकूड तोडाय म्हणला नाही. मग लोखंडाची काढली, ही तुझी आहे का? तेव्हा लाकूड तोड्या हो म्हटला. मग देव म्हणाला बघ तू खरं बोललास, आता चारही कुऱ्हाडी तुलाच देऊन टाकणार. आता कथा सगळीच अद्भुत आहे, पण यातून माणसाने खरं बोलावं. खरं बोललं तर देव बक्षीस देतो. हे सार काही बदलतंय का? हा चांगला परिणाम होत असेल तर तो परिणाम माणसाने पाहावा, बाकी या अद्भुताकडे जास्त पाहू नये. अहो, मंत्रामुळे अपत्य प्राप्ती हा एक अद्भुताचा विषय सोडता बाकी कुंतीचं जीवन इतकं तेजस्वी आहे की त्या तेजस्वितेचं आपण दर्शन घेऊया. अद्भुत गोष्टींनी मोठ्या लोकांच्या चरित्रातली तेजस्विता ही कधीच कमी होत नाही. तेव्हा पुराणांमध्ये ज्या कथा असतात त्यातलं थोडं अद्भुत बाजूला केलं तरी त्या कथेचं सार, त्या कथेची तेजस्विता ही कधीच बदलत नाही. अशी ही कुंती वर्षभरासाठी वनविहाराला गेली आणि तिथेच तिनं त्या मुलाला जन्म दिला. मोठ्या दुःखी अंतःकरणानं त्याला टोपलीत घातला आणि पाण्यात सोडून दिला. मनात विचार आला, दैवयोगानं कोणाच्या हाती लागला तर जगेल, वाढेल. अहो, त्याला मारून टाकण्यात किती निर्दय नव्हती. तेव्हा जिथे त्या मुलाला सोडलं तर तो जिवंत राहायची शक्यता जास्त, कोणाच्या तरी हाती लागण्याची शक्यता जास्त. अशा शांत पाणी असलेल्या किंवा लोकवस्तीच्या आसपास असणाऱ्या त्याच्या जलप्रवाहातच तिनं त्या मुलाला सोडलं. पुन्हा राजवाड्यात आली आणि आपलं पूर्ववत आयुष्य जगू लागली. तिच्या मनातला हा जीवनातला एक अध्याय तिनं काही काळासाठी आपल्या हृदयात आता बंद करून ठेवला. यादवान माझी वसुदेव श्रेष्ठ, यादवा माझी वसुदेव श्रेष्ठ, यादवान माझी वसुदेव श्रेष्ठ. भगिनी त्याची ती
भगिनी त्याची ती कुंती हो वरिष्ठ, तिच्या भाग्यामध्ये येई सौख्य पूर, तिच्या भाग्यामध्ये, तिच्या भाग्यामध्ये, तिच्या भाग्यामध्ये, भाग्या या घटनेनंतरचा काही काळ कुंतीच्या जीवनात अत्यानंदाचा होता. अहो, कुंतीभोज राजानं कुंतीचं स्वयंवर आरंभलं. या स्वयंवराला हस्तिनापूरचा सम्राट आला होता. कुरुकुळातला राजा कौरवेश्वर, अहो ज्याचं नाव सगळ्या भारतात गाजत होतं असा सम्राट पंडू, तो आला होता. तो शौर्यानं, सज्जनतेनं कीर्तिमान होता. त्याच्या त्वचेमध्ये पांढुरकेपणा जरा जास्त होता, पण बाकी तो पूर्ण पराक्रमी, सामर्थ्यवान, रूपगुण संपन्न असा होता. तो कुंतीच्या मनात भरला आणि साऱ्यांच्या देखत कुंतीनं त्याला वरमाला घातली. कुंतीचा विवाह झाला. ती हस्तिनापुराची सम्राज्ञी झाली. त्यानंतर सम्राट पंडूचं दुसरं एक लग्न झालं. ती होती मद्र देशाची राजकन्या माद्री. पण या माद्रीचा स्वतःपेक्षाही कुंतीवर जास्त विश्वास होता. असं प्रेम कुंतीनं मिळवलं होतं. सम्राट पंडू बरोबर या दोघी काही वर्ष अत्यंत सुखानं संसार करत होत्या. पण बराच काळ अपत्य नव्हतं. म्हणून मग असा विचार केला की वर्षभर वनविहारासाठी बाहेर पडावं, काही अनुष्ठान करावं, त्यामुळे अपत्य प्राप्ती होईल. या विचारानं तिघही वनविहारासाठी गेले. तेव्हा सम्राट पंडूनं आपल्या भावाला धृतराष्ट्राला हस्तिनापुराचं साम्राज्य सोपवलं. त्याला सांगितलं, बाबा रे, मी येईपर्यंत राज्य सांभाळ. पंडूने आपल्या भावाची म्हणजे धृतराष्ट्राची पूर्वापार खूप काळजी घेतली होती. खरं तर धृतराष्ट्र हा पंडूचा थोरला भाऊ होता, पण तो जन्मांध असल्यामुळे त्याला राज्यावर बसता आलं नाही. ते राज्य पंडूला मिळालं. पण तरीही धृतराष्ट्रानंच महाभारतामध्ये अनेक ठिकाणी अशी कबुली दिली आहे की सम्राट पंडू माझा खूप मान राखायचा. जणू हे हस्तिनापुराचं राज्य माझंच आहे आणि तो सांभाळतोय, असाच मला मान देऊन तो वागवत असे. अहो, ही पावतीच सांगतेय ना, सगळं काही आलं याच्यामध्ये. म्हणजे समजा धृतराष्ट्राकडे सत्ता नसती तरीही त्याची मुलं काही भिकायला लागणार नव्हती, निर्वासित म्हणून जगणार नव्हती. ती भीती बाळगायचं कारण नव्हतं. पंडू अतिशय नीतिमान होता. धृतराष्ट्राला ही खात्री असायला हवी की पंडू आपल्याही मुलांना उत्तम शिक्षण देणार आहे, राजमंत्रिमंडळामध्ये काही उत्तम पद देणार आहे, त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होणार आहे. पण काय करावं, सत्तेच्या खुर्चीत बसलं की डोकी काही वेळेला फिरतात. हो, तसं या धृतराष्ट्राच्या मनात कपट आलं आणि हे सांभाळायला दिलेलं राज्य आपल्याला कायमचं मिळावं अशी त्याला इच्छा प्रबळ झाली. इकडे अरण्यामध्ये एक विचित्र घटना घडली. या पंडूच्या हातून कोणा ऋषीची अजाणतेपणे हत्या घडली आणि तेव्हा त्या ऋषीने शाप दिला. त्या शापामुळे पंडूला अपत्य प्राप्ती आता शक्य नव्हती. या वार्तेनं दोन्ही राण्यांना अतिशय दुःख झालं. पंडू म्हणाला सुद्धा की राण्यांनो, तुम्ही माझा परित्याग करा, तुम्ही दुसरं लग्न करा,
मी वनात राहतो, तुम्ही नगरात जा. पण दोघीही त्याच्यापाशीच व्रतस्थ राहायला तयार होत्या. पण तरी सुद्धा पंडूच्या मनातलं निपुत्रिक आपण मरणार हे शल्य काही जाईना. तेव्हा कुंतीला त्या दुर्वासांनी दिलेल्या आशीर्वादाची आठवण झाली. मग तो मंत्र तिनं माद्रीलाही सांगितला आणि त्या देवतांच्या प्रभावाने कुंतीला 3 मुलं झाली, माद्रीला 2. पुन्हा एकदा विनंती, कथेतील अद्भुताला फार महत्व न देता कथेच्या तात्पर्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. तात्पर्य इतकेच की वनामध्ये असताना दोघींना देवतांच्या अनुष्ठानाने अपत्ये झाली. बाकीचा विचार काढून टाका. ही 5ही मुलं म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि माद्रीचे 2 नकुल आणि सहदेव. 5ही मुलं पंडूची, त्यामुळे त्यांना पांडव म्हणत. इकडे धृतराष्ट्रालाही मुलं झाली. ती धृतराष्ट्राची मुलं त्यांना कौरव म्हणत. पण काही काळाने सम्राट पंडूचा वनातच मृत्यू झाला. त्याच्याबरोबर माद्री सती गेली आणि कुंती आपल्या या 5 मुलांना घेऊन हस्तिनापुराला परत आली. आता खरं तर पंडूचं राज्य म्हणजे पांडवांना ते राज्य मिळायला हवं. पण धृतराष्ट्र म्हणाला, मुलं लहान आहेत अजून, त्यांची शिक्षण होऊ देत, ते मोठे होऊ देत, मग देऊ दे ना राज्य. त्यामुळे राज्याची मालकीण असलेली कुंती या धृतराष्ट्राच्या राज्यात आश्रितासारखी राहायला लागली. कारण पांडवांना नष्ट करण्यासाठी धृतराष्ट्र कपट करू लागला, काही प्रयत्न करू लागला, याची कुणकुण कुंतीला लागली. आता आपल्याच नगरात आपल्याला निराश्रितासारखं राहायचं आहे. अहो, धृतराष्ट्राप्रमाणे धृतराष्ट्राची मुलंही, ते सगळे कौरव सुद्धा पांडवांचा द्वेष करत. कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण झालं. धृतराष्ट्राने नाईलाजाने का होईना पण पांडवातला जो ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर, त्याला यवराज्याचा अभिषेक केला, तो लोकप्रिय होऊ लागला. मग मात्र सगळे जळफळले. पांडवांना कुंतीसह जाळून मारायचा प्रयत्न या कौरवांनी अनेकदा केला. यांना मुद्दाम एका तीर्थयात्रेला पाठवलं, वारणावत नावाच्या तीर्थक्षेत्रात. त्यांचा निवास करण्यासाठी एक सुंदर घर तयार केलं, लाक्षागृह नावाचं. या घरामध्ये अग्निभक्षक अशा सगळ्या गोष्टी ठासून भरल्या होत्या की ज्याला आग लागली की हे आयुष्यात कधीही जिवंत राहणार नाही. पण विदुराच्या कृपेनं त्या महालातून आधीच भुयार खणून पांडव निसटून गेले. पण यापुढे जर आपण जिवंत होते कौरवांना समजलं तर सत्तेचा, संपत्तीचा, सैन्याचा आधार घेऊन ते आपल्याला कुठेही मारून टाकतील. या भीतीनं जवळजवळ पुढे 12 वर्ष पांडव आणि कुंती गावोगाव निर्वासितासारखे राहत राहिले. उपाशी तापाशी भिक्षा मागून राहत होते. पण तरीही कुंतीची तेजस्विता कुठेही त्या वनवासात कमी झाली नाही. तिची तेजस्विता कधीच कमी झाली नाही. सर्व पांडव आणि कुंती तपस्व्यांच्या वेशामध्ये गावोगाव फिरत होत्या. कुठल्या तरी गावात जायचं, धर्मशाळेत उतरायचं. या 5 जणांनी गावामध्ये भिक्षा मागून आणायची, जमेल ते जेवायचं, काही काळ मुक्काम करायचा, पुढे जायचं, असा दिनक्रम चालू होता. तेव्हा असं गावोगाव फिरताना एक चक्रा नावाच्या नगरीमध्ये हे तापसी वेशातले पांडव आणि कुंती आले. त्या नगरीमधल्या एका ब्राह्मण कुटुंबाने त्यांना आश्रय दिला, राहा आमच्या घराच्या ओसरीमध्ये. आणि त्या घरात राहत असताना अचानक एके दिवशी घरामध्ये रडारडा ऐकू आली. कुंतीनं चौकशी केली, हो काय झालं, आज तुम्ही घरातले सगळेच जण एकदम काय रडताय? तेव्हा घरच्या मालकाने सांगितलं, काय सांगू तापसीबाई, काय सांगू. अहो, या आमच्या नगरीवरती बकासूर नावाचा एक विचित्र शासन करता आलेला आहे. त्याला रोज 1 गाडाभर अन्न लागतं. पण अन्न सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो, पण नाही. त्या 1 गाडा अन्नाबरोबर त्याला 1 माणूस पाठवायला लागतो. त्या माणसाला मारून हा खातो. इतके दिवस सगळ्या गावाच्या कल्याणासाठी कुणी ना कुणी जातोय बळी. आता आज आमच्या घरावर पाळी आहे म्हणून आम्ही ठरवतोय
की आता घरातल्या कुठे जायचं मरायला. कुंती म्हणाली, अहो तुम्ही रडताय याचं कारण तुम्हाला 2-3च मुलं दिसत आहेत. काही काळजी करू नका, मला 5 मुलं आहेत. तुम्ही फक्त गाडाभर अन्न मिळवा, मी माझ्या मुलाला पाठवते. तो ब्राह्मण सांगतोय, अहो कशाला तुम्ही एवढे कष्ट घेता, तुमच्या मुलाला कशाला ही शिक्षा. कुंती म्हणाली, माझा ऐका. कुंती मनात म्हणतीये, या वेड्यानं कळतंय कुठे, अहो मी पाठवणार आहे भीमालाच. माझा भीमासारखा महाशक्तिमान पुत्र त्या बिचाऱ्याला भिक्षा मागून खावं लागतं. कित्येक दिवस बिचारा अर्धपोटीच राहतोय. आता त्याला किमान गाडावर अन्न खायला मिळेल. आणि एवढं एकदा अन्न खाल्लं की माझा भीम काय बकासुराला सोडणार आहे होय, क्षणात ठार करून टाकेल. पण असो, हे यांना आत्ता सांगत बसण्यात काय अर्थ आहे. कुंतीनं फक्त सांगितलं, हे बघा तुम्ही फक्त गाडाभर अन्न तयार ठेवा, माझा मुलगा मी पाठवते. गाडाभर जर अन्न असे तर, गाडाभर जर अन्न असे तर, मम पुत्रा धाडावे, मम पुत्रा धाडावे. असुरा मारुनी भीमाने मग, असुरा मारुनी भीमाने मग, जन हे मुक्त करावे. गाडाभर जर अन्न असे तर, गाडाभर जर अन्न असे तर, गाडाभर जर अन्न असे तर. कुंतीनं भीमाच्या कानावर ही गोष्ट घातली आणि आपल्या मनातली इच्छाही सांगितली. अहो मग लोकांनी सगळं अन्न जमा केलं, एक मोठा गाडा भरला, त्या गाड्याला 2 रेडे जुंपले आणि भीम मोठ्या आनंदाने टाण 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 उड्या मारत त्या गाड्यावर बसला. सगळ्या गावातले लोक आश्चर्यचकित झाले. अहो आत्तापर्यंत बळी म्हणून जो जायचा तो रडत रडत घाबरलेला बेदरलेला असा त्या गाड्यावर बसून जायचा. इतका हसत नाचत डुलत हा कोण लेकाचा बळी जातोय. पण भीमाच्या तब्येतीकडे बघून गावातल्या अनेकांना वाटलंही होतं, हा कसला बळी जायचा, हा बहुतेक बळी घेऊन येणार असाच दिसतोय. मोठ्या आनंदाने त्या गाड्यावरती उडी मारून भीम बसला. ते दोन्ही रेडे पिटाळले आणि बकासुराच्या निवासस्थानाकडे गेला. चौकशी केली तर बकासूर कुठेतरी बाहेर गेला होता. तो कुठेतरी बाहेर गेलाय हे कळताच त्या गाड्यासमोर भीमानीच बैठक मारली, मांडी ठोकली आणि आपला उद्योग सुरू केला. दिले रेडे सोडून अन्न खाई, दिले रेडे सोडून अन्न खाई. बळी असला पाहून क्रोध येई, बळी असला पाहून क्रोध येई. असुर माराया येतसे बघून, असुर माराया येतसे बघून, असुर माराया येतसे बघून. म्हणे घेऊया पाठी रगडून, म्हणे घेऊया पाठी रगडून. दिले रेडे सोडून अन्न खाई, दिले रेडे सोडून अन्न खाई, अन्न खाई, अन्न खाई. भीमच त्या गाड्यातलं अन्न खाऊ लागला. थोड्या वेळाने बकासूर आला आणि पाहिलं, अरे आपल्यासाठी आलेला बळी आपलंच अन्न खातोय. असा चिडला चिडला धावत धावत आला आणि भीमाला पाठीमागून दणादण बुक्क्या मारायला सुरुवात केली. भीम म्हणायचा, वा 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 वा, आज बरेच दिवसांनी छान पोटभर खायलाही मिळालं आणि पाठ रगडून घ्यायला नोकरही जरा चांगला मिळालाय, पैलवान मिळालाय. बरं वाटतंय हो, मार रे, अजून बुक्क्या मार. बकासुरासारख्या अत्यंत बलवान राक्षसाचे प्रचंड शक्तीचे गुद्दे जो सहज पचवतो, काय त्या भीमाची शक्ती वर्णन करावी हो. पण इकडे
कुंतीनं भीमाला बकासुराकडे पाठवला हे युधिष्ठिराला समजलं, थोरल्या भावाला समजलं. तो धावत आला. तो म्हणला, आई अगं काय ग हे केलंस? तू काय आपल्या मुलांवर उदार झालीस का? आता त्या कुंतीचं उत्तर ऐका, म्हणजे तिची तेजस्विता कळेल. कुंती म्हणाली आहे, युधिष्ठिरा, ज्या नगरीत आपण राहतो, ज्या नगरीनं आपल्याला सांभाळून आपल्यावर उपकार केला, त्या नगरीचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीच कष्ट करू नयेत का? हे बघ, तू काळजी करू नकोस. भीम बकासुराला ठोकून काढल्याशिवाय काही राहणार नाही. भीमाची ताकद किती आहे हे आपण सगळेच जण जाणतो. भीम योद्धा आहे, म्हणूनच मी त्याला पाठवलाय. आणि एक लक्षात ठेव, बकासुराच्या आणि भीमाच्या युद्धात जर भीम मेला तरी त्याला सद्गतीच मिळेल, कारण तो लोकांच्या कल्याणासाठी युद्ध करून मेलाय. अशाच पद्धतीनं न्याय युद्ध करून तुम्हाला सद्गती मिळावी या बुद्धीनच मी त्याला धाडलाय. कळलं? भीमाला पाठवताना कुंती काय मनाची तयारी करून ठेवलेली होती हे आपल्या लक्षात येईल. अर्थात कुंतीनं जरी मनाची तयारी करून ठेवली होती तरी भीमानं आपल्या आईचं म्हणणं अगदी खरं करून दाखवलं. बकासुराला त्या भीमाने बकासुराला त्या भीमाने फिरवून मग आपटले. बकासुराला त्या भीमाने फिरवून मग आपटले. एक चक्र नगरीचे संकट, एक चक्र नगरीचे संकट समूळ उच्छेदिले. जनते कौरविती, जनते कौरविती भीमा आणि कुंती ती. अशी तेजस्विनी कुंती. काही काळाने पांडवांना असं समजलं की द्रुपद राजानं त्याची जी कन्या द्रौपदी तिचं स्वयंवर आरंभलाय. तेव्हा सर्व पांडव तापसी वेशात त्या ठिकाणी गेले. द्रौपदीसाठी जो पण जाहीर केला होता तो अर्जुनाने पूर्ण केला. अर्जुनाचा द्रौपदीचा विवाह झाला. या स्वयंवराच्या वेळी अनेक राजे तिथे आले होते. त्यामध्ये द्वारकाधीश गोपाल कृष्ण त्या ठिकाणी आले होते. कौरवांच्या पैकी दुर्योधन, दुःशासन म्हणजे धृतराष्ट्राची काही मुलंही आली होती. ते सगळे चकित झाले. पांडव जिवंत आहेत, म्हणजे आपण त्यांना जाळून मारायचा प्रयत्न केला तो यशस्वी झालेला नाही. हे पाहिल्याबरोबर सगळे कौरव चवताळून उठले आणि पांडवांवर चाल करून आले. पण अर्थातच अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला. त्यावेळी प्रथम गोपाल कृष्ण कुंतीला भेटले, म्हणजे आपल्या आत्याला भेटले आणि सर्व पांडवांना भेटले. आपल्या भावांची ही दुर्दैवी अवस्था त्यांनी पाहिली. बाकी काही करायची गरजच नव्हती हो. आता द्रौपदीचे वडील द्रुपदराज आणि गोपाळ कृष्ण आपापल्या सैन्यासह पांडवांचे पाठीराखे झाले हे कळल्याबरोबर धृतराष्ट्राला पाहिजे होती ती अक्कल आली. त्यांनी सन्मानाने युधिष्ठिराला बोलवला, पण तरी सुद्धा जरा पक्षपात करून त्याला वाटणी दिली राज्यातली. त्याला खांडववन नावाचं जंगलच देऊन टाकलं. तरीही पांडव शांत राहिले. त्या ठिकाणी त्यांनी इंद्रप्रस्थ नावाची नवी राजधानी उभी केली आणि ते राज्य असं ऐश्वर्यशाली केलं की तिथे धर्मराजांनी काही वर्षातच राजसूय यज्ञ केला. संपूर्ण भारतवर्षातले सगळे राजे पांडवांच्या पुढे नमले होते. त्यांचं स्वामित्व मान्य करून त्या यज्ञामध्ये आले होते. ऐश्वर्यशाली साम्राज्य. कित्येक काळ हे राज्य उत्तम चाललं होतं. अहो, काही वर्षापूर्वी तापसी वेशात भिक्षा मागणाऱ्या या मुलांचीही भिक्षेकरी माता आता सम्राटांची राजमाता झाली होती. पण काय करणार, माणसाच्या आयुष्यात सुखामागे दुःख, दुःखामागे सुख सतत लिहिलेलं. इतकं चांगलं राज्य चालू असताना सुद्धा
या धर्मराजाच्या डोक्यामध्ये नको त्यावेळी नको ते आले. आपल्या मुलांच्या दुर्दैवाचे दशावतार तिला नंतर पाहावे लागले. हा धर्मराज म्हणजे युधिष्ठिर थोरला मुलगा जरा बहकला हो. तो कौरवांच्या बरोबर जुगार खेळायला तयार झाला. दुर्योधनाच्या मामाबरोबर म्हणजे शकुनी मामाबरोबर द्यूत खेळायला तयार झाला. द्यूताला बसला आणि जुगारात सगळं हरला. आपलं राज्य हरला, खजिना हरला. इतकंच नव्हे, भर सभेमध्ये कुंतीच्या सुनेचा, द्रौपदीचा अपमान झाला. तिच्या किंकाळ्यांना उत्तर द्यायला सुद्धा कुंती तिथे जाऊ शकली नाही, इतकी ती बधीर होऊन गेली. आणि शेवटी त्या द्यूताच्या डावात, त्या जुगारात असं ठरलं की पांडवांनी 12 वर्ष वनवास भोगायचा, 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा आणि नंतर परत येऊन आपलं राज्य घ्यायचं. आता मात्र वनवासाला जाताना आपल्या कुंती मातेला वनवासाचा त्रास नको, म्हणून पांडवांनी तिला हस्तिनापुरातच ठेवली, विदुराकडे ठेवली, आपल्या काकांच्याकडे राहायला ठेवली. तेव्हा कुंतीनं द्रौपदीला आशीर्वाद दिला. द्रौपदी, तू संकटात असून सुद्धा आपलं मन खंबीर ठेवलंस, सती धर्माप्रमाणे वागलीस, वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या कुळालाही भूषवलंस. बाळे, माझ्याही दुर्दैवाची आठवण तुझ्या डोळ्यासमोर ठेव आणि आनंदी रहा. आयुष्यात कधीतरी अशी वेळ येतेच की सगळा हा संसार अर्थशून्य वाटायला लागतो. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. एक हृदयी धरुनी, ध्यास एक हृदयी धरुनी, स्वप्न रंगवावे, स्वप्न रंगवावे. वीज त्यावरी तो पडुनी, शिल्प कोसळावे. सर्वनाश एकच दिसतो, सर्वनाश एकच दिसतो. नियम या जगाचा, नियम या जगाचा. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा.
कसाचा अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवनाचा अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवनाचा धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा खेळ कल्पनेचा अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवनाचा कलह जीवनाचा कलह जीवनाचा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास हे पांडवांनी पूर्ण केलं. आता त्यांचं राज्य त्यांना परत द्या हे सांगायला गोपाळकृष्ण स्वतः हस्तिनापुरामध्ये आले होते. तेव्हा ते विदुरा घरी गेले आणि आपल्या आत्याला भेटले, कुंतीची भेट घेतली. तेव्हा कुंतीनं विचारलं, कृष्णा, पांडवांनी काय काय अटी घातले आहेत रे? त्यावर कृष्ण म्हणाले, धर्मराज असं म्हणतायत की आपलं राज्य आपल्याला परत मिळालं पाहिजे, पण तेही जर मिळणार नसेल तर 5 भावांना 5 गावं दिली तरी त्याच्यावर आम्ही संतुष्ट राहू असं धर्मराज म्हणतायत. हे ऐकताना मात्र कुंती संतापलीच आणि संतापून कृष्णाबरोबर तिनं पांडवांना निरोप पाठवला. असा सांग संदेश नृपती समाजा, जा सांग संदेश नृपती समाजा, असा सांग संदेश नृपती समाजा, क्षेम लाभो तुला श्रेष्ठ राजा, क्षेम लाभो तुला श्रेष्ठ राजा, सांग संदेश नृपती समाजा, जा सांग संदेश नृपती समाजा. जे तुम्ही वागला नापटे वृत्तीला, जे तुम्ही वागला नापटे वृत्तीला, डाग तुम्ही आणला या कुळाला, डाग तुम्ही आणला या कुळाला, सांग संदेश नृपती समाजा, असा सांग संदेश नृपती समाजा. अन्याय साहणे नाखरी लक्षणे, अन्याय साहणे नाखरी लक्षणे, क्षात्रबाणा तुम्ही घालविला, क्षात्रबाणा तुम्ही घालविला, सांग संदेश नृपती समाजा, असा सांग संदेश नृपती समाजा, असा सांग संदेश, जा सांग संदेश, जा सांग संदेश नृपती समाजा. गोपालकृष्णा, पांडवांना माझा निरोप सांग की तुम्ही धर्म धर्म म्हणून अधर्माला कवटाळता आहात. फक्त दयाबुद्धीनं वागावं म्हणून मी तुम्हाला जन्म दिलेला नाही. अरे, आपली आई आश्रितासारखी दुसरीकडे राहतीये याची तरी लाज धरा. अर्जुनाला सांग, तू जन्मल्यानंतर तू जगज्जेता होशील अशी आकाशवाणी झाली होती, ती खरी व्हायला हवी. तुम्ही काय एकेका गावाचे राजे होण्यासाठी जन्माला आलात? भीमाला सांग, मोठे लोक कधी निराश होत नाहीत. कौरवांचा अंत केल्याशिवाय तू शांत होणार नाहीस हे मला माहिती आहे आणि तेच मला अपेक्षित आहे. नकुल सहदेवाला सांगा, कार्पण्याने जगण्यापेक्षा पराक्रमाचे भोग अधिक चांगले असतात. आणि अखेरीस द्रौपदीला सांगा, तुझं वर्तन मला सतत संतुष्ट ठेवणार आहे. आणि शेवटचा निरोप त्या धर्मराजाला सांगा की धर्मराज, तुमच्या दुर्गतीपेक्षा मला द्रौपदीच्या विटंबनेचं जास्त दुःख आहे. याची जाण ठेवा आणि शौर्याने लढा
आपलं राज्य परत मिळवा, असा तेजस्वी संदेश कुंतीनं पाठवलाय. मग कौरव पांडवांचं घनघोर युद्ध झालं आणि सर्व कौरवांना नष्ट करून पुन्हा एकदा आपले पांडव भारतवर्षाचे सम्राट झाले. सगळे कौरव संपले. त्यामुळे निपुत्रिक झालेला धृतराष्ट्र, गांधारी ते अरण्यात निघाले वानप्रस्थाश्रमात राहण्यासाठी. त्यांच्याबरोबर विदुरही निघाला आणि कुंतीही निघाली. धर्मराज म्हणाले, काकांना राज्यातच राहू दे, आम्ही त्यांची सगळी सेवा करू. पण धृतराष्ट्र म्हणाला, आता या राज्यात राहणं आम्हाला अधिक दुःखदायक होणार आहे, आम्हाला अरण्यातच राहिलं पाहिजे यानंतर. धर्मराज म्हणाले, ठीक आहे, अरण्यामध्ये काकांच्या सेवेची आम्ही पूर्ण व्यवस्था करू. पण आई, तू कशाला जातेस त्यांच्याबरोबर? याच्यासाठी तू आम्हाला लढवलंस का? आमच्यामुळे तुला वनवास भोगावा लागला. मग जेव्हा आम्हाला राज्य मिळालं तेव्हा त्या राज्याचं सुख भोगायला तू नकोस का? तेव्हा कुंती म्हणाली, वेड्या, राज्य विलास मला मिळावा म्हणून मी तुम्हाला लढा म्हणून सांगितलं नव्हतं. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. तेव्हा मी आईचं काम केलं, आता मला सुनेचं काम करू दे. धृतराष्ट्र माझे वडील दीर आहेत, तेव्हा ते आणि गांधारी मला सासू सासऱ्यांच्या ठिकाणी आहेत. वृद्धपणी वानप्रस्थ स्वीकारावा, ईश्वर चिंतनात वडीलजनांची सेवा करत आयुष्य घालवावं, हेच उचित असतं. संसाराच्या मार्गावर ऐनवेळी पती निघून गेले, त्यानंतर तुम्हाला मी वाढवलं, त्याचा आज सार्थक झालं रे, सार्थक झालं. मुलांचं राज्य बघायला वडीलजन नसावेत, हे दुर्दैव सज्जनांच्या कपाळी नेहमीच असतं. पांडव 2 वेळा भारताचे सम्राट झाले, ते पाहायला पंडू नव्हते. खरंच पुढच्या इतिहासातही असंच दिसतं नाही. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला, ते पाहायला शहाजी नव्हते. कुंती मोठ्या तृप्तपणे वानप्रस्थाश्रमात गेली. वडीलजनांची सेवा करण्यातच तिनं आपलं आयुष्य संपवलं, पण ती तृप्त होती, आनंदी होती. आपली मुलं सम्राट झालेली तिनं पाहिली, आपले नातू राज्यावर आलेले तिनं पाहिले. आणि खरंच ज्याच्या दर्शनामध्ये परमसुख मिळतं असा भगवान गोपालकृष्ण आठवण काढताच समोर येऊन उभा राहायचा हो. अशा भगवंताच्या साक्षात्काराच्या आनंदात ती जगली. खरंच असं तेजस्वी आयुष्य जगून परमेश्वराचा साक्षात्कार घेऊन आपल्याही जीवनाची समाप्ती व्हावी, असं आपल्याला नाही का वाटणार या कुंतीच्या कथेवरून? कुंतीचं आयुष्य खरंच पुढे सोन्याचं झालं. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, प्रकट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला.
मन शरण शरण तनु मन शरण तनु मन शरण तुझ्या विनटलो